विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळे प्रश्न जमतायत, सगळे प्रश्न येतायत, पण ते सोडवायला वेळच पुरत नाहीये. किंवा मी सॉल्व्ह करतोय, पण ऍक्च्युली सगळे क्वेश्चन मला सॉल्व्हच होत नाहीये. शेवटच्या प्रश्नापर्यंत मी पोहोचतच नाहीये. तर बरेचसे सोपे प्रश्न माझे राहून जात आहेत. बघा मी काय सांगतोय ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. सीईटी सेलनं अतिशय चुकीचा एक प्रकार केलाय. कोणता? की त्यांनी फिजिक्स केमिस्ट्रीला 1.5 तास वेगळा दिलेला आहे. बरं, मॅथ्सला 1.5 तास वेगळा दिलेला आहे. सीईटी सेल काय सांगतं त्यांच्या नोटीसमध्ये, की क्वेश्चन नाऊ ॲट पार जेईई लेव्हल असणार आहेत, नीटच्या लेव्हलचे असणार आहेत. ओके. पण जेईई आणि नीटच्या एक्झाम त्यांचा पॅटर्न कसा आहे हे सीईटी सेलच्या अजून लक्षात आलेलं नाहीये का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आता ज्या गोष्टी आत्ता होणार नाहीयेत त्याच्यावर विचार करण्याची काही गरज नाहीये. नेक्स्ट इयर मात्र सीईटी सेल पण हे पोहोचवावंच लागणार आहे, की एक तर कंबाईन 3 तास द्या आणि नंबर ऑफ क्वेशन्स वाटल्यास कमी करा. जेईई मध्ये आपल्याला किती क्वेश्चन असतात मॅथ्सचे रे? 25 काही समथिंग क्वेश्चन असतात ना? आणि ते तर कुठे सगळे सॉल्व्ह करतात मुलं. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं बऱ्यापैकी जेवढं येतं तेवढं सॉल्व्ह करतात. त्यामुळे त्यांना त्या प्रश्नाला वेळ मिळतोय. आता एम-एस-टी सी-ई-टीचे काही पी-वाय-क्यू ओन्ली 10% हं. बाकीचा 90% क्वेश्चन पेपर ईझी असतो लक्षात घ्या. पण 50 पैकी 5 ते 10 प्रश्न हे जेईई लेव्हलचे असतात. त्याला वेळ लागतो लक्षात घ्या. मग आता करायचं कसं? काय करायचं? हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. लक्ष द्या. पहिल्यांदा आपण पहिली गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये ॲट एनी कॉस्ट केमिस्ट्रीला सुरुवात करणार आहात. ओके. आता केमिस्ट्रीचा क्वेश्चन नंबर 1 पासून केमिस्ट्रीच्या क्वेश्चन नंबर 50 पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ घेतला पाहिजे? किती वेळ घेतला पाहिजे? तर मी सांगतो एव्हरेजली प्रत्येक प्रश्नाला 10 सेकंद असा वेळ दिला. तर माझ्याकडे 50 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला मी 10 सेकंद वेळ देतोय. फक्त 10 सेकंद वेळ देतोय लक्षात घ्या. मग टोटल माझ्याकडे 540 समजून घ्या मी अप्रॉक्स करायला लागलो लक्षात घ्या. एवढे सेकंद दिले त्याला मी जर 60 ने डिव्हाईड केलं तर 9 आन्सर येतंय. म्हणजे मी तुम्हाला 15 मिनिटं वेळ देतोय. म्हणजे मी खूप वेळ देतोय तुम्हाला लक्षात घ्या. खूप वेळ देतोय. म्हणजे मी तुम्हाला अल्मोस्ट 900 सेकंद एवढा वेळ देतोय. 50 प्रश्नासाठी 5 वन जा 4 18 सेकंद. मी गंमत सांगू का? प्रत्येक प्रश्नाला एवढा वेळ. सर शक्य नाही हो न्यूमेरिकल सुरुवातीला कसे जमतील आम्हाला 15 सेकंदात? मग हेच तर खरी गंमत आहे, की तुम्ही तुमच्याकडे रफ पेज वगैरे असणार आहे. ओके, तुम्ही हायलाइट पण करू शकताय. बरोबर आहे त्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती. महत्वाचा मुद्दा काय, की पहिल्या 15 मिनिटात तुम्ही जेव्हा 50व्या क्वेशन पर्यंत पोहोचाल, पहिला क्वेशन बघा, की विचारलंय काय माहितीये का, की नायलॉन 6 साठी पॉलिमर कुठलं लागतं? अरे नायलॉन 6 पॉलिमर मोनोमर कुठलं लागतंय? ॲसिटोन कॅप्रॉलॅक्टम. विथिन सेकंड 5 सेकंदात सॉल्व्ह. नेक्स्ट क्वेशन. डेल्टा टीबी फाइंड आउट करायचंय. स्किप स्किप करायचंय. येतंय मला तो क्वेशन. मला माहिती आहे डेल्टा टीबी इक्वल्स टू 1000 केबी W2 अपॉन M2 W1. पण मी नाही सॉल्व्ह करणार. मी स्किप करणार. कारण मला माहिती आहे तो क्वेशन माझा 2 ते 3 मिनिटं कदाचित घेऊ शकेल. जर ऑप्शन खूप क्लोज असतील तर इमिडिएटली स्किप केलं मी त्या क्वेशनला. पण मला माहिती आहे दुसरा क्वेशन डेल्टा टीबीचा होता, की जो मी नंतर सॉल्व्ह करणार आहे ना. पण पहिल्या 15 मिनिटात मी 50व्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर सांगतो तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा 25 प्लस क्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलेले असणार आहेत. 25 प्लस क्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलेले असणार आहेत आणि 25 क्वेशन तुम्ही हायलाइट करून ठेवलेले असणार आहेत, की जे टाईम कन्झ्युमिंग आहेत. ऑर्गॅनिक एका सेकंदात रोसेन रिडक्शनमध्ये कॅटलिस्ट कुठला आहे? पॅलाडियम ऑन BaSO4 सेकंदात उत्तर मिळते. असे 25 क्वेशन तुम्ही अटेम्प्ट करणार आहे. पीस ऑफ माइंड एकदम चला माझे क्वेश्चन्स तयार आहेत 25 मार्क मला मिळालेत ह्याच्यासारखं सुख काही नाहीये. बरं 15 मिनिटं झाली. आता पुढच्या 15 पुढच्या ह्याच्यात मी फिजिक्सकडे वळणार आहे आणि फिजिक्सचे सुद्धा क्वेशन नंबर 1 टू क्वेशन नंबर 50 मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याला मी अल्मोस्ट 25 मिनिट वेळ देतोय. ओके, 25 मिनिटं वेळ देणार आहे आणि या 25 मिनिटामध्ये माझे फिजिक्सचे 10च क्वेशन सॉल्व्ह होणार आहेत. हां, फिजिक्स हे वेगळं आहे केमिस्ट्रीपेक्षा मी एक्सेप्ट केलंय ते. बरं आता हे 15 मिनिटं, हे 25 मिनिटं, 40 मिनिटं झाली. फिजिक्स केमिस्ट्रीला 90 मिनिटं वेळ आहे. त्यातली 40 मिनिटं झाली. ऑलमोस्ट 50 मिनिटं म्हणजे 1 तास शिल्लक आहे आणि ऑलरेडी इकडचे 25 मार्क, इकडचे 10 मार्क म्हणजे 35 ते 40 मार्क तर माझे कव्हर झालेले आहेत. आता 50 मिनिटात काय करायचं सांगतो. पुढच्या 50 मिनिटात प्रायोरिटी पुन्हा केमिस्ट्रीला द्यायचे. ओके. मग ते 50 पैकी अगदी 30 मिनिटं वेळ गेला तरी काय हरकत नाही. ते उरलेले क्वेशन सॉल्व्ह करा. पण 30 पेक्षा 35 मिनिटं गेली तरी काय हरकत नाही. मग शेवटच्या 15 मिनिटात तुम्ही फिजिक्सचे इथले काही क्वेशन करू शकता.
आता इथं काय व्हायला लागलंय? सगळं अटेम्प्ट होत नाहीये. मग ही स्ट्रॅटेजी कोणासाठी आहे? मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का. आता जसा मुलांचा अभ्यास आहे, तसे इथले नंबर ऑफ क्वेशन इन्क्रीज-डिक्रीज होतील. बरोबर आहे, लक्षात घ्या. पण म्हणजे याच टायमिंगमध्ये मला ते कंप्लीट करून हवंय तुमच्याकडून. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणालात, "सर 40 मार्क मगाशी कव्हर झाले होते, आता 25 मार्काचं कव्हर होतंय." 65 झाले, त्याच्यानंतर फिजिक्सचे 5-10 झाले, 70-80 मार्क. तुम्हाला कळतंय का काय, की जोक नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये 70-80 मार्क, मॅथ्समध्ये 70-80 मार्क म्हणजे 150 झाले बाळांनो. म्हणजे 99 पॉइंट अगदी क्लोज टू 9 पर्सेंटाइल हे लक्षात घ्या. बरं, सगळं ठीक आहे. आपण आता स्ट्रॅटेजी बघितली आपण काय करायचं. आपल्याला 1 to 50 लवकर पोहोचायचंय. केमिस्ट्रीचं ऑलमोस्ट 15 मिनिटात पोहोचायचंय. फिजिक्सचे 25 मिनिटात पोहोचायचंय. त्यानंतर पुन्हा केमिस्ट्री घ्यायचंय आणि ते अगदी फिनिश झाल्यानंतरच मी फिजिक्सकडे वळणार आहे. त्यातही फिजिक्समध्ये मी प्रॉब्लेम हायलाइट करून ठेवलेत, की जे विथिन मिनिट होऊ शकतात ते पहिला करायचे. ते पहिला करायचे. म्हणजे रफ पेजपैकी एक पेजवर क्वेशन नंबर लिहून ठेवा. ते हायलाइट करणं सगळं ठीक आहे. पण लिहून ठेवा, की हा क्वेशन आपल्याला ॲट कॉस्ट सॉल्व्ह करायचा आहे. मग त्याला टॉप प्रायोरिटी द्या. ओके. बरं, हे झालं. 90 मिनिटं झालं, की तुम्ही मॅथ्सकडे शिफ्ट होताय. आता मॅथ्सचं पुन्हा तेच क्वेशन नंबर 1 टू 50 पोहोचायचंय. ओके. क्वेशन नंबर 1 टू 50 पोहोचायचं आहे. तेवढ्यासाठी तुम्ही अगदी मी तुम्हाला सांगतो 40 मिनिटं वेळ घ्या. हां, 90 मिनिटं वेळ आहेत आपल्याकडं. 40 मिनिटं वेळ घ्या. 1 टू 50 पोहोचा. त्यात तुम्हाला सांगतो 20 प्लस क्वेशन तुमचे परफेक्ट व्हायला पाहिजेत. म्हणजे ऑलरेडी तुम्ही 60-70 मार्क तिकडे मिळवलेत. इकडे 40 मार्क, 100 मार्क खात्रीशीर झाले आणि अजून शेवटचे 50 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक असणार आहेत. ओके. आता हे करत असताना मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी आता मुलं ना, नको तेवढा वेळ घालवतात. कधी-कधी 7-7, 8-8 मिनिटं एका क्वेशनमध्ये घालवतात. ते तुम्हाला कळायला पाहिजे. टायमर असतो वरती, लक्षात घ्या. समजून घ्या मी काय सांगतोय तुमच्या लक्षात आलं असेल. आता 40 मिनिटात मी या प्रश्नापर्यंत पोहोचलोय. मी ईझी क्वेशन सगळे अटेम्प्ट केलेत. म्हणजे सांगू का ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनमध्ये केची व्हॅल्यू फाइंड आउट करा. लिमिटमध्ये एल हॉस्पिटल रूल, डेरिव्हेटिव्हचे पण ईझी क्वेशन असतात. आता हे 1 टू 50 जात असताना तुम्हाला 5 ते 10 क्वेशन हे जे-ई-ई लेव्हलचे दिसणारच आहेत. स्किप करा इमिजिएटली स्किप करा. तुम्हाला पहिली सूचना काय, की इथं पहिला जो राउंड असतो आपला, त्यात विचार करायला माझ्याकडे वेळ नाहीये. आठवायला वेळ नाहीये. जे येतंय ते मी पटकन सॉल्व्ह करणार. कदाचित 20 होतील, जास्त होतील, कमी होतील. पण मला पहिल्या 50 प्रश्नापर्यंत पोहोचायचं. हे करत असताना मी क्वेशन हायलाइट करून ठेवलेत, की मी याला पुन्हा वेळ देणार आहे. आणि ही स्ट्रॅटेजी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. ओके. आता कसं आहे माहितीये का? हे आम्ही फॉलो केलंय, करतोय. मुलं चूक करतात. फिजिक्सच्या ट्रॅपमध्ये अडकतात. पहिले 2 प्रश्न सोपे वाटतात. मग म्हणतात, "चला करू फिजिक्स, सोपं दिसतंय यावेळेस." नाही. सांगितल्याप्रमाणे पहिला केमिस्ट्रीच हे लक्षात घ्या. ओके. मग आता नेक्स्टच्या टेस्टमध्ये, फुल लेंथ टेस्टमध्ये स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करणार तुम्ही. फॉलो कराच, यश मिळवा. ऑल द बेस्ट.